नाथबाबांच्या नावानं चांग भल्याच्या जयघोषात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत खरसुंडी येथे सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेत सासनकाठी आणि पालखी सोहळा अभूतपूर्व उत्साहात पार पडलाय। यात्रेत सुमारे 3 लाखांहून अधिक भाविकांनी नाथनगरीत हजेरी लावली। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक खरसुंडीत दाखल झाले होते। सिद्धनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळ्यानिमित्त होणारा हा पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविक सकाळपासून मिळेल त्या वाहनाने खरसुंडीत येत होते। आज सकाळी सासनकाठी आणि पालखी मिरवणुकीच्या सोहळ्यास सुरुवात झाली। पहाटे मुख्य मंदिरात अभिषेक झाल्यानंतर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीची पूजा बांधण्यात आली होती। देवाला भरजरी फेटा, अंगरखा, हातात तलवार तर देवीला लाल साडी, सौभाग्य अलंकार अशा सालंकृत पूजा आकर्षक ठरली आहे। सकाळी 11 नंतर गावोगावच्या सासनकाठ्या मुख्य मंदिरात दाखल होऊ लागल्या। मंदिराच्या आवारात सासनकाठ्या आल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवण्यात येत होत्या। दर्शनासाठी आलेले भाविक सासनकाठीवर गुलाल व खोबऱ्यांची मुक्त उधळण करत होते। 2 वाजता धावडवाडीच्या मुस्लिम आणि विठलापूरच्या हिंदू मानकऱ्यांनी एकत्र नैवेद्य अर्पण केला। दुपारी 2 वाजेपर्यंत मोठी गर्दी झाली। अग्रभागी मंदिरातील पुजारी, धूपारती, सेवेकरी, मानकरी, भालदार, चोपदार अशा पारंपरिक आणि शाही थाटाचा लवाजम्याने पालखीसह प्रस्थान केलं। नगारखाना प्रवेशद्वारातून पालखी 3 वाजता मुख्य पेठेत दाखल झाल्यावर भाविकांनी चांग भल्याच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण केली। यावेळी मुख्य पेठेसह संपूर्ण आसमंत गुलाबी दिसत होता। शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील या दोघांमध्ये एकाच व्यासपीठावर राजकीय जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली। क्रिकेटचा स्कोर आणि टीम जिंकली की हरली यावरून दोघांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या। यावेळी सुहास बाबर म्हणाले, रोहित दादांचं कसं आहे, आता IPL सुरू आहे, मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा आहे, तो चांगला खेळतोय पण टीम काही जिंकत नाही। तसं रोहित दादांच्या राजकारणाचं झालंय, त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे पण त्यांच्या पक्षाला काय परफॉर्मन्स करता येईना। आमचं त्यांच्याबद्दल मत आहे की व्हेरी गुड मॅन बट इन बॅड कंपनी। पण त्यांची एक गोष्ट चांगली आहे, ते पवारांच्या पक्षात आहेत, पण अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे या सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध चांगले आहेत। जर तुम्ही UPSC परीक्षा दिली असती तर या सगळ्या गुणांचा तुम्हाला फायदा झाला असता आणि तुम्ही फार मोठे अधिकारी झाला असता, कारण विरोधात असून सुद्धा ही राजकीय मंडळी हाताळायची कशी ही लकब RR राबांपेक्षा तुम्हाला जास्त चांगली जमते असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय। यावर रोहित पाटलांनी, आता आमचा निम्मा संघ स्टेडियमच्या बाहेर बसलाय, निम्मा संघ आत खेळतोय, आतल्या निम्म्या संघाने सबस्टिट्यूट प्लेयर खेळतायत, त्यात आम्ही मिसळलो तर आमचा संघ किती मजबूत येईल याचा विचार करा अशी गुगली टाकली। सध्याची परिस्थिती काही जरी असली तरी 5 वर्षानंतर फायनल आम्हीच मारणार असा ठाम विश्वासही रोहित पाटील यांनी या व्यासपीठावरून बोलून दाखवलाय। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगलीतील हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडलाय। यावेळी संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला। दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना तातडीने 50 लाखांची मदत देण्यात यावी, पाकिस्तानला देण्यात येणारे अन्न तातडीने बंद करावे, तसेच दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्या पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून संपूर्ण पाकिस्तान देश नेस्तनाभूत करावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। शहरातील राजवाडा चौक परिसरात हिंदू एकता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, भाजप नेत्या स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये सांगली जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते। दरम्यान दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी आता हिंदूंनीही शस्त्रसज्ज झालं पाहिजे असं आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले। यावेळी उपस्थितांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने जम्मू काश्मीर येथे अडकलेले 15 पर्यटक सांगली जिल्ह्यात आज सुखरूपपणे परतलेत। यापैकी काही पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संवाद साधलाय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी पर्यटकांशी समन्वय साधून जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली। त्यानुसार प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज संवाद साधून घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली आहे। प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे यांनी जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात होते, याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले।
दरम्यान सांगली जिल्ह्यातील 66 पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त पडली आहे. त्यामधील 24 पर्यटक सुखरूपपणे जम्मू काश्मीरच्या बाहेर पडले. त्यातील 15 पर्यटक सांगली जिल्ह्यात पोहोचले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे बसवणाऱ्या कंपनीची गुंतवणूक 40 कोटी आणि महापालिकेने 15 वर्षांचे 500 कोटी कसे द्यायचे हा करार संशयास्पद असल्याने याचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्याचा आयुक्त सत्यम गांधी यांनी जाहीर केले. दरम्यान कंपनीचे तब्बल 2000 दिवे बंद असताना दिव्यांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने समुद्रा कंपनीवर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. महापालिका क्षेत्रातील पथदिवे एलईडी बसवण्यासाठी समुद्रा कंपनीला काम दिले. मात्र या विरोधात खासदार विशाल पाटील यांनी तक्रार केली होती. त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांनी शुक्रवारी कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अमर चव्हाण यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी तुषार पेंढे, नितीन पाटील उपस्थित होते. समुद्रा कंपनीने महापालिका क्षेत्रात 42,597 एलईडी दिवे बसवलेत. मार्च अखेर आणखी 5,400 दिवे बसवायचे होते. मात्र अद्याप हे दिवे बसले नाहीत. या कामाची मुदत संपली आहे. याशिवाय जे दिवे बसवले त्यातील सुमारे 2000 दिवे बंद असल्याचा अंदाज आहे. दिवे चालू आहेत की बंद हे ऑनलाईन समजणारी यंत्रणाचा कंपनीने कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे नेमके किती दिवे बंद आहेत हे कळत नाहीये. स्मार्ट एलईडी दिवा निकामी झाल्यास 24 तासात दिवा दुरुस्त करून देणं कंपनीवर बंधनकारक आहे. अन्यथा दिवसाला 100 रुपये दंड आकारला जाणार आहे. तो दंड कंपनीकडून वसूल करण्याची तरतूद करारात आहे. त्यानुसार नोटीस काढून दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. घराचे रंगकाम सुरू असण्याच्या कालावधीत कपाटातील 1,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. मलिक रेहान जिलानी कुडचीकर असं चोरट्याचं नाव आहे. सांगलीतील खंडभाग परिसरातील कार्लेकल गल्लीत राहणाऱ्या अफजल नूर मोहम्मद सुभेदार यांच्या घरी दिनांक 1 मार्च ते 20 एप्रिल या कालावधीत घराचं रंगकाम सुरू होतं. त्या कालावधीत चोरट्याने कोणाचे लक्षण असल्याचं पाहून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्यामध्ये 1,20,000 रुपये किमतीचे 23 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस आणि 20,000 रुपये किमतीचे 3.5 ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले यांचा समावेश होता. पोलिसांना सदर चोरी संशयित कुडचीकर यांनी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. त्याच्या चोरीतील मुद्देमाल 2 फायनान्स कंपनी ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. संबंधित फायनान्स कंपनीकडून सदर मुद्देमाल हस्तगत केलाय. फायनान्स आणि बँक यांनी सोने गहाण ठेवताना सोने खरेदीच्या पावत्या घेऊन तारण कर्ज द्यावं असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय. सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आलाय. माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तानचा ध्वज फाडून पायदळी तुडवून काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. जला दो जला दो पाकिस्तान जला दो, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद. काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा धिक्कार असो अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडलाय. शकील सय्यद म्हणाले, काश्मीर पहलगाम येथील बेधुंद गोळीबाराचा तीव्र निषेध आहे, परंतु हल्ला केंद्र सरकारच्या बेफिकिरीमुळे झालाय. सरकारने आता घोषणाबाजी न करता पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे. आतापर्यंत सरकारच्या काळात उरी हल्ला, पुलवामा हल्ला, संसद हल्ला असे हल्ले झाले. त्यामुळे 370 कलम हटवल्याने हल्ले होणारच नाहीत हा कांगावा फोल ठरलाय. 197 लष्करी कर्मचारी, 135 निरपराध लोक मृत्युमुखी पडले. याला बेफिकीर सरकारच जबाबदार आहे. यावेळी फजल हवालदार, अशोक चव्हाण, विजय महाडिक, जमीर नालबंद यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापुरुष आणि माजी मुख्यमंत्र्यांनी राज्याला दिलेलं योगदान नवीन पिढीला कळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ सुरू केलाय. हा रथ सांगली जिल्ह्यात शनिवारी येणार आहे. तेथून माती जल घेऊन 1 मे रोजी या यात्रेची मुंबईत पूजन होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली आहे.